हॉस्पिटलमध्ये बेडसाईडला पेशंट केअर देताना जे काही वेस्ट जनरेट होतं तर त्याला आपल्याला बायोमेडिकल वेस्ट बोलतो. काय काय वेस्ट जनरेट होतं एक एक सांगू शकतो? बसून सांगा बरं. पेशंटच्या हां पेशंट जे एक एक सांगायचं. ब्लॅक डस्टबिन मध्ये ते म्हणजे ब्लॅकचं यूजच नाही. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते. कोणकोणते कलर कोडिंग असतात आपल्या डस्टबिनला? कोणकोणते कलर? सगळ्या एक ब्लॅक. ब्लॅक हा बायोमेडिकल वेस्ट नाही, ब्लॅक इज जनरल वेस्ट. त्यामुळे कधीही आपल्याला क्वेश्चन पडला किंवा कुणी विचारला तरी एक बेसिक आहे की ब्लॅक हा जनरल वेस्ट आहे, त्याला इकडे पकडायचंच नाही. तर मग कोणतं? रेड, येलो, व्हाईट, ब्ल्यू. ओके नाही, हे 4 कलर कोडिंग सगळ्यात लक्षात ठेवायचे. हे 4 कलर्स मध्ये काय काय जाते हे सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा आपण पाहूयात की काय काय वेस्ट बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतो. एक सांगा. येलो. काय जनरेट होतं? येलो मध्ये काय टाकतं? काय जनरेट होतं? जसे की पेशंट आयव्ही बॉटल्स असतात, अँप्युटेड पार्ट असतात, प्लासेंटा असतो. हो की नाही? अजून काही ड्रेसिंग मटेरियल असेल, तुमचं प्लास्टर असेल, एक्सरे असतात, पुन्हा अजून काय काय असतं? लॅबचे तुमचे कल्चर असतात, युरिन सॅम्पल असतात, स्टूल सॅम्पल असतात, ब्लड सॅम्पल असतात, ब्लड बॅग असतात. हो की नाही? अजून काय काय असतं? सिरिंजेस असतात, इन्सुलिन सिरिंज असतात, केडगनचे सिरिंजेस असतात, अजून वॅक्सिनेशनचे सिरिंजेस असतात, अजून अँपूल असतात, कॅप मास्क असतात, अजून काय काय असतं? लॅन्सेट्स असतात, ग्लोव्ज असतात, अजून कॅप असतात, अजून इम्प्लांट्स असतात, ट्रोकर असतात, ब्लड बॅग असतात, ड्रेन असतं, युरिन बॅग असतं. हो की नाही? असं वेगवेगळे पेशंटला ट्रीटमेंट देताना जे काही वेस्ट जनरेट होतं त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट म्हणतो. ओके, सुरुवात करूया. पण डेफिनेशन सांगू शकता बायोमेडिकल वेस्टची? आता इथं जर पाहिलं डेंजर. हो की नाही? तो हा डेंजर झोन मधलाच हा एक सिम्बॉल आहे. याला बायो हजार्ड सिम्बॉल म्हणतात. काय बोलतात? बायो हजार्ड सिम्बॉल. तुम्ही जर प्रत्येक आपल्या बॅग वरती पाहिलं, रेड येलो ज्या काही बॅग आहेत त्याच्यावरती जर पाहिलं तर हा सिम्बॉल तुम्हाला सगळ्याच्यावरती दिसेल. हो की नाही? इव्हन आपण जे सॅम्पल्स वगैरे छोट्या बॅग्स पण असतात जेव्हा याच्यासाठी यूज करतो त्याच्यावरती पण बायो हजार्ड सिम्बॉल असतात. किंवा आउटसोर्सला आपण जे पाठवतो ते पण कलेक्शन देतात आपल्याकडे, त्यांच्याकडे काही ज्या बॅग असतात त्याच्यावरती हा बायो हजार्ड सिम्बॉल असतो. हजार्ड, बायो हजार्ड. हजार्ड मीन्स काय? कारण की याच्या हे सगळे हजार्ड येते म्हणजे ज्याने आपल्याला हजार्ड होऊ शकतो, अपाय होऊ शकतो मराठीमध्ये बोलले तर. हो की नाही? आता याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही म्हणत की फक्त चित्र तिथे कॉपी पेस्ट सगळीकडे तेच म्हणजे बायोमेडिकल वेस्ट जनरेट झाल्यापासून ते डिस्पोज होईपर्यंत. हो की नाही? जनरेट कुठे होतं? पेशंट बेडसाईड. पेशंट बेडसाईड मधून तुम्ही जे तुमचे सेग्रिगेशन जे काही डस्टबिन वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्ही सेग्रेट करता प्रॉपर. सेग्रिगेट केल्यानंतर तो पूर्ण हॉस्पिटलचा कलेक्ट केला जातो. कलेक्ट केल्यानंतर तो पास्कोला जातो. आता आपलं हॉस्पिटल म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये गेल्यामुळे आपल्या सगळं काही बायोमेडिकल वेस्ट आहे ते कुठे पास्कोला सबमिट होतं. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक प्लास्टिक म्हणजे आयव्ही बॉटल असेल तर ते श्रेडिंग करतात. म्हणजे किंवा तुमच्या ब्लड बॅग असेल तर पहिल्यांदा त्यांना ऑटोक्लेव्ह करावं लागतं. मग नंतर डिस्पोजिंगची प्रोसिजर काही इन्सिग्रेट करायला लागतं. म्हणजे वेगवेगळे ह्याचं ते त्यांचं सुरू केलं जातं. हो की नाही? पण आपला रोल इथून हॉस्पिटलमध्ये बायोमेडिकल वेस्ट जनरेट झाल्यापासून तो प्रॉपर सेग्रिगेशन करणं हा आपला तिथपर्यंतचा रोल आहे. का बरं हे इम्पॉर्टंट आहे? कुणी सांगू शकतं काय इम्पॉर्टंट आहे बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन? आहे का इम्पॉर्टंट? का बरं?
इन्फेक्शन कुणाला? इन्फेक्शन हे स्टाफला होणार आहे, पेशंटला होणार आहे आणि एन्व्हायरमेंट पण इन्फेक्शियस होणार आहे. ओके. त्याचा अल्टिमेटली सगळ्यांना म्हणजे एक सर्कल केलं तर ते एकमेकांना इन्फेक्शन सोसा आपण सगळीकडे स्प्रेड करत राहतो. तर आता आपण डेफिनेशन पाहूया. बायोमेडिकल वेस्ट इन्क्लूड वेस्ट जनरेटेड ड्यूरिंग द डायग्नोसिस, ट्रीटमेंट और इम्युनायझेशन ऑफ ह्यूमन और ॲनिमल. मग असेच आपण बोललो की बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय? पेशंटची ट्रीटमेंट देताना. पेशंटची ट्रीटमेंट द्यायचं म्हणतात पेशंटला डायग्नोस करावं लागतं की नाही. ट्रीटमेंट डायग्नोस त्याच्या ब्लड टेस्ट असेल, वेगवेगळ्या ज्या काही टेस्ट वगैरे असेल त्या टेस्ट करून नंतर त्याचा डायग्नोस शोधतो आपण. नंतर त्याची ट्रीटमेंट दिली जाते. बऱ्याच प्रकारचे व्हॅक्सिनेशन हे असतात. हे सगळी ट्रीटमेंट देताना जे काही वेस्ट जनरेट होतं त्याला आपण काय म्हणतो? बायोमेडिकल वेस्ट. हो की नाही. एक्झाम्पल याचं बोललं तर बायोमेडिकल वेस्ट मध्ये काय काय ना? ब्लड सोर्स बँडेजेस, जे काही ड्रेसिंग वगैरे, हो की नाही. पेशंटच्या ड्रेसिंगला आपण यूज करतो ना वॉचपीस, बँडेजेस, जे ब्लड उजिंग वगैरे होतं पेशंटला, मग ते आपण कुठं डिस्कार्ड करतो? येलो. नंतर निडल्स विथ और विदाउट कॅप? विदाउट कॅप. नंतर काय? एक्सपायर मेडिकेशन येलो मध्ये. ठीक आहे. हे माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. स्टॉप करतो. प्रॉपर बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन इन हॉस्पिटल. आपण जसं बोललो की आपण का करतो, हो की नाही. प्रत्येक गोष्टीला का हे असतात. का करतो हे कळलं तरच आपण ते करू शकतो. त्याचा इम्पॉर्टन्स कळल्याशिवाय आपण ती गोष्ट करणार नाही, हो की नाही. तर का तर प्रोटेक्ट ह्युमन हेल्थ, प्रिव्हेंट इन्फेक्शन अँड इंजुरी अमंग स्टाफ, पेशंट अँड पब्लिक. जसं आपण म्हणतो पेशंट, स्टाफ आणि एन्व्हायरमेंट. शेवटी फिरून एक साखळीच तयार होते की जसं क्रॉस इन्फेक्शन बोलतो, हो की नाही. क्रॉस इन्फेक्शन कसं होतं? स्टाफकडून पेशंटला, पेशंटकडून पेशंटला, पेशंटकडून स्टाफला, पेशंटकडून डॉक्टरला. हे कसं एक क्रॉस इन्फेक्शन, ह्याचं त्याच्याकडून हे स्प्रेड होत राहतं. त्याला आपण क्रॉस इन्फेक्शन बोलतो. मग यामध्ये पण बायोमेडिकल वेस्ट प्रॉपर आपण सेग्रिगेट केले नाही, प्रॉपर हे केलं. जस्ट एक्झाम्पल बघूया. स्टाफने मेडिसिन दिले, मेडिसिन दिल्यानंतर निडल आपण कुठे डिस्कार्ड करतो? व्हाईट पंक्चर प्रूफ कंटेनर मध्ये. पंक्चर प्रूफ कंटेनर मध्ये आपण टाकलं. हे प्रॉपर आहे. परंतु चुकून किंवा एखादा नवीन स्टाफ आहे त्याला त्याचं काही ओरिएंटेशन नाहीये, ते का करायचंय, नाही केले तर काय होतं? कचराच आहे. शेवटी दिलं कोणतं? ह्याच्यामध्ये निडल विदाउट कॅप. सपोज येलो मध्ये टाकले असताना जसा तुम्ही एक्झाम्पल घ्या, जर कॉटन वगैरे असेल किंवा हे असं टाकलं तर ते वरच्यावर राहतं, हो की नाही. बॅग पूर्ण भरली नाही म्हणून मावशीने दाबली, जस्ट म्हणून दाबली. तिला कळतंय की तिने तिचं काय हे करायचं. प्रेस केल्यानंतर तिला निडल प्रिक झाली. ठीक आहे. ती निडल जरी तुम्ही पेशंटला यूज केली नसेल पण येलो मध्ये टाकली, येलो मध्ये काय? इन्फेक्शियस, कंटामिनेट झालं त्याच्यात इन्फेक्शन, हाऊसकीपिंगला बसलं. हा इन्सिडेंट पुढे जातो जेव्हा आपण निडल स्टिक इंजुरी होते. त्यानंतरचा प्रोटोकॉल जो काय आहे ते सगळं टेस्ट वगैरे केला. निडल कुणाची माहिती आहे का? स्पेसिफिक माहिती नाही. परंतु ठीक आहे, ऍट द टाइम जेव्हा इन्सिडेंट झाला तेव्हा आपण सगळ्या सेरोलॉजी वगैरे केल्या तेव्हा काय पॉझिटिव्ह होतं. आपलं प्रोटोकॉल काय आहे? जेव्हा इन्सिडेंट होतो तेव्हा 3 महिने आणि 6 महिने अशा आपण 3 टप्प्यात सेरोलॉजीच्या टेस्ट करत असतो. 6 महिन्यानंतर ती मावशी पॉझिटिव्ह आली. एक्झाम्पल देते. 6 महिन्यानंतर पॉझिटिव्ह आली. काय? एक चुकी फक्त किंवा आळस, निग्लिजन्सी, बरोबर. म्हणजे एक इन्सिडेंट एखाद्याचं लाईफ बरबाद करू शकतो. त्यामुळे हे प्रॉपर बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन हा पार्ट आहे. ठीक आहे. इथे जर एखादा इन्सिडेंट झाला नाही, जेव्हा सगळं कलेक्ट केला जातो सगळ्या हॉस्पिटलचा, तिथे शेवटी एम्प्लॉईज असतात ना सगळं सेग्रिगेट करायला. हा सगळा इन्फेक्शनचाच पार्ट आहे. त्यामुळे आपल्याला ही प्रिकॉशन घ्यायची आहे की सेग्रिगेशन जर प्रॉपर केलं नाही तर पुढचे होणारे प्रॉब्लेम्स किंवा वेगवेगळे इन्सिडेंट्स हे दुसऱ्यांना सफर करावं लागतात. त्यामुळे प्रॉपर सेग्रिगेशन करणं हे खूप मॅनिडेटरी. समजलं? इम्पॉर्टंट. नंतर कॉमन प्रॉब्लेम्स इन बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन. काय प्रॉब्लेम्स येतात? काय प्रॉब्लेम्स येत असतील बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन करताना? एकतर माहिती नसणं किंवा सेकंड थिंग माहिती करून न घेणं. असंही असतं. आपण नवीन स्टाफ बोलतो. नवीन स्टाफ जुन्या कधी होतच नाही. जोपर्यंत त्यांच्यासोबत अगोदरचा सिनियर स्टाफ आहे तोपर्यंत नवीन स्टाफ जुना होतच नाही.
नवीन स्टाफ जुनं होतच नाही, सिनियर होतच नाही. का तर रिस्पॉन्सिबिलिटी नको असतात, बरोबर ना. म्हणजे एक्सपिरियन्स, आता आम्हाला पण थोडा एक्सपिरियन्स आलाय कसं असतं सगळं हॉस्पिटलमध्ये, हे की नाही. नवीन नवीनच राहतात, मग त्या नवीनला 2 वर्ष हो 4 वर्ष हो, का तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नसते, हो की नाही. पण रिस्पॉन्सिबिलिटी खूप इम्पॉर्टंट असतात. रिस्पॉन्सिबिलिटीने आपण आपल्यामध्ये अपडेशन करतो, इम्प्रूव्हमेंट करतो, हा पार्ट आपल्या लक्षात येतो. तर याचे आपण वेगवेगळे हे पाहूया. इम्प्रूव्ह सेग्रिगेशन प्रॅक्टिसेस. बऱ्याच सारे प्रॉब्लेम्स काय येतात, बऱ्याचदा मिक्सिंग असतं. कालचाच एक इन्सिडेंट करते, रेडमध्ये ब्लड बॅग टाकले, का टाकले, नवीन स्टाफ होता. किती महिने झाले, 6 महिने झाले. मग नवीन स्टाफ आहे, 6 महिने झाले आहे का, ठीक आहे. जरी तुम्हाला इन्सिडेंट ठीक आहे, मी ऍक्सेप्ट करते, तुम्हाला माहिती नाही. आपण जो सेग्रिगेट करतो त्या एरियाचे तिथे एक बोर्ड लावलाय, बायोमेडिकल बेस्ड सेग्रिगेशन चार्ट विथ कलर कोडिंग विथ इंग्लिश मराठी. नाही समजलं तुम्ही तो बोर्ड बघू शकता. नाहीच समजलं तर तुम्ही एक कॉल करू शकता तुमच्या सिनियरला. नाही समजलं, वरती खाली सगळीकडे हॉस्पिटलमध्ये स्टाफ आहे. नाही समजलं तर भरपूर सारे ऑप्शन आहेत करेक्शनसाठी, पण आपण त्यातला काही यूज करत नाही. फक्त सिस्टर रात्री 2 वाजता, उद्या मला सकाळी 7 वाजता जायचंय, मग मी सुट्टी घेऊ का, रात्री 2 वाजता तुम्ही फोन करू शकता. हे आहेत आपल्याकडे असे नमुने. पण कोणत्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं. समजलं नाही तुम्ही चार्ट, असंही नाही की आपल्याकडे फॅसिलिटी नाही आहे, की नाही समजलं तर बाबा तिथं काही अपडेशन नाही आहे, आपल्या प्रोटोकॉलला तुम्हाला माहिती नाही, असं आहे का, नाही ना. प्रत्येक बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशनच्या तिथे आपण चार्ट लावलाय. कोणी अजूनही पाहिलं नसेल, अजून कोण जुनं झालं नसेल तर नव्याने बघा तिथे. ठीक आहे, सगळे जुने आहेत का नवीन आहेत, आठवडे झाले सगळ्यांना. याच्यातले नवीन असणारे आठवड्यात जुनं होतो, ठीक आहे. पहिला काय, मिक्सिंग इन्फेक्शियस वेस्ट विथ जनरल वेस्ट. बऱ्याचदा ब्लॅक बॅगमध्ये आपण आपल्याला सवय लागलेली असते ब्लॅक जनरल वेस्ट, पण बऱ्याचदा नजर चुकीने टाकू शकतं किंवा खाली पडले म्हणून कुणी टाकू शकतं. निडल पडली असेल, ॲम्पूल पडली असेल, काच वगैरे काही शार्प असेल तर टाकू शकतं. म्हणजे इन्सिडेंट्स कसे होतात. त्यामुळे ब्लॅक आहे, ब्लॅक कलरचं डस्टबिन आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शियस काहीच नाही म्हणून मी विदाऊट ग्लोव्ज हँडल करते. चालेल का, चालेल का. इन्सिडेंट्स असतो, तो कधी कसाही होतो. त्यामुळे कोणतेही वर्क करताना आपल्याला पीपी यूज करणं गरजेचं आहे. आता फिरून आलं पीपी वरती. काय पीपी, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. काय काय येतं त्याच्यामध्ये मॅडम, लॅबच्या मॅडम सांगा. पीपी मध्ये काय काय यूज करता तुम्ही लॅबमध्ये. गॉगल नाही लॅबमध्ये यूज करत, गॉगल करतो. फक्त जास्त काही डोकं लावायची गरज नाही, डोक्यापासून पायापर्यंत. डोक्यामध्ये काय घालतो, गॉगल, मास्क, त्यानंतर ॲप्रन, हँड ग्लोव्ज, शूज कवर. झालं पीपी. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज पीपी चेंज होत असतं किंवा प्रत्येक प्रोसिजर वाईज चेंज होत असतं. सपोज एखादा एअरबॉर्न डिसीजचा पेशंट आहे, टीबीचा पेशंट एक्झाम्पल, हो की नाही. पण टीबीच्या पेशंटकडे जाताना तुम्हाला गरज असते की पीपी घालायची नाही, मास्क सफिशियंट आहे, हो की नाही. एखादी ब्रॉन्कोस्कोपी आहे, ब्रॉन्कोस्कोपी करताना मास्क आणि ॲप्रन, ग्लोव्ज इम्पॉर्टंट आहे. किंवा एक्सरे टेक्निशियन आहे, पेशंटचा एक्सरे करतोय, आरटीचा पेशंट आहे, त्यावेळेस पण त्याचे कंडिशन